नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत तर पालक वाटाणाची भाजी मस्त होते. नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. वाटाणा पालक बनवण्यासाठी इथे मी एक जोडी छान पालक घेतलेले, साफ करून धुवून घेतलेले स्वच्छ अशी आणि निथळायला ठेवलेली आहे. एक वाटी वाटाणा घेतलेला आहे. ओला वाटाणा आहे, मस्त सोलून घेतलेला आहे. प्रथम आपण त्याची पेस्ट जी बनवायची आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे, ते एक चमचा तेल घालून घेते मी. अगदी थोडस. एक चमचा शेंगदाणे जाणार. शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. आणि एक चमचाभर तीळ जाणार. दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आणि तीळ छान भाजून झालेले आता काढून घेणार आहोत आपण. शेंगदाणे आणि तीळ काढून घेतलेले आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता त्याच पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेतलंय. थोडस जिरं. जिरं छान फुललं की घालणार आहे दोन छान असे बारीक कट करून घेतलेला कांदा, थोडासा लसूण ठेचून घेतलेला. मस्त आपल्याला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. त्यात आपण शेंगदाणे तीळ घालून घेतलेले आहेत. त्यातच एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. अद्रक लसूण घालून घेते. एक मोठे टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ते घालून घेतले. आता छान अशी पेस्ट करून घेणार आहे मी. आपल्या मसाल्याची छान पेस्ट तयार झालेली आहे आणि कांदा सुद्धा छान परतलेला आहे. बघत असाल कांदाही छान परतलेला आहे. मस्त असं झालेलं आहे. त्यात घालून घेऊया आपण वाटाणे. 1 मिनिटभर वाटाणे आपल्याला फक्त परतायचे आहे. 1 ते 2 मिनिट, जास्त नाही. 2 मिनिट झालेले. वाटाणे छान परतलेले आहे. आता जी आपण पेस्ट करून ठेवली होती टोमॅटोची, ती पेस्ट घालून घेणार आहोत. सर्व घालून घेते. सर्व टोमॅटोची पेस्ट घालून घेतलेली आहे आपण. आता मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ. आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण. आपला मसाला परतत आहे तोपर्यंत आपण भाजी मस्त छोटे छोटे पीस मध्ये कट करून घेणार आहोत. अगदी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे भाजी. आपली भाजी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे मी, बघत असाल. आता आपण मसाला परतलेला आहे, आपण मसालाही चेक करूया. भाजी कापत कापत मी मधून मधून चेक करत होते. आपला मसाला मस्त परतलेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता मस्त मसाले घालून घेऊया. मसाले जास्त नाही जाणार भाजीमध्ये. थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. जास्त मसाले नाही जाणार, बस एवढेच मसाले. तिखट आपण एक हिरवी मिरची सुद्धा वाटायला घातली होती, त्या हिशोबाने. कितपत तिखट पाहिजे त्या हिशोबाने आपण तिखट करू शकता. मस्त परतून घेऊया पुन्हा एकदा मसाले सुद्धा. सुके मसाले टाकलेले परतून घेऊया. सुके मसाले घालून 1 मिनिटभर परतलेले आहेत. त्यात आता आपण घालणार आहोत 1 चमचा बेसन पीठ. 1 चमचाभर बेसन घालून घेतलेलं आहे. छान बेसन आपल्याला भाजून घ्यायचंय मसाल्यामध्ये. आपलं बेसन मसाल्यामध्ये छान भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि तेल घालून घेते मी. थोडस जिरं. जिरं छान फुललं की जाणार लसूण ठेचलेला, थोडासा लसूण. लसूण छान खरपूस असा सुगंध आला की घालणार आहोत आपण हिंग. थोडस हिंग घालून घेते. आणि आपण कट करून ठेवलेली भाजी.
आपल्याला फास्ट गॅसवर भाजी परतून घ्यायची आहे. अगदी फास्ट गॅसवर आपल्याला पूर्ण भाजी परतून घ्यायची आहे, कारण की भाजीला पाणी सुटतं. आपल्याला भाजी पाणी नकोय, त्यासाठी फास्ट गॅस करून पूर्ण भाजी आपण परतून घेणार आहे छान. बघत असाल भाजीला या पद्धतीने पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला फास्ट गॅस करून परतून घ्यायची आहे. पालेभाज्यामध्ये पाणीचं प्रमाण जास्त असतं. आपला मसाला आणि बेसनही छान भाजलेला आहे आणि या साईडला आपली भाजी सुद्धा मस्त परतलेली आहे. ती भाजी या मसाल्यामध्ये आपण घालून घेऊया. सर्व भाजी घालून घेते. सर्व भाजी मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया या पद्धतीने मस्त. जी एकजीव झाली की घालणार आहोत थोडस गरम पाणी. त्याच कढईत आपण गरम पाणी करून घेतलेलं आणि जसं पाहिजे तसं पाणी घालून घेऊया. ज्या पद्धतीने तुम्हाला पातळ भाजी, थोडीशी सुकी भाजी कशी पाहिजे त्या पद्धतीने घालू शकता. मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपली भाजी छान मस्त अशी शिजलेली आहे. वाटाणे वगैरे शिजलेले आहे बघत अशा, आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे भाजीचं आपलं. आता वरून मस्त चुरचुरीत अशी लसणाची फोडणी घालून घेऊया आपण. इथे तडका पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यात तेल थोडंसं घालून घेतलंय, थोडंसं जिरं. जिरं छान फुललं की घालणार आहोत लसूण. लसणाची एकदम मस्त अशी चुरचुरीत फोडणी खूप छान लागते पालक भाजीला, तर खमंग असा सुवास येतो. लसूण खमंग असा भाजून घेतलेला आहे, मस्त चुरचुरीत फोडणी घालून घेतलेली आहे. खूप छान असा सुवास त्यामध्ये दरवळतो. मग बघत असाल खूप छान असा लसणाचा सुवास भाजीमध्ये आलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना. बघत असेल वाटाणे खूप छान असे झालेले आहे.